एक छोटासा विलंब कधी-कधी जीव वाचवू शकतो. हे अनुभवलं आहे कोल्हापुरातील पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर श्रीकांत पालेकर यांनी. जम्मू काश्मीरच्या पहलगाम जवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अगदी काही क्षणांपूर्वी ते आणि त्यांचे कुटुंब फक्त 20 मिनिटे उशिरा त्या ठिकाणाहून वळले आणि त्यामुळे ते मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. डॉक्टर पालेकर, त्यांच्या पत्नी डॉक्टर हिमांगी आणि 2 मुली 19 एप्रिल रोजी खासगी टूर कंपनीमार्फत काश्मीर दौऱ्यावर गेले होते. श्रीनगर व गुलमर्गची यात्रा आटोपल्यानंतर मंगळवारी त्यांचा मुक्काम पहलगाममध्ये नियोजित होता. मात्र वाटेतील बैसरन व्हॅली बघण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांचा प्रवास काहीसा उशिराने झाला. या दरम्यान लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनाला थांबवून तातडीने हॉटेलवर परत जाण्याचे आदेश दिले. काही वेळातच जवळच दहशतवादी हल्ला झाल्याची बातमी समोर आली. या घटनेने सर्व कुटुंब हादरले. आमचा प्रवास जर वेळेवर झाला असता तर आम्ही त्या भागातच असतो, हे केवळ नशिबाचे फळ आहे, असे डॉक्टर पालेकर यांनी सांगितले. नमस्ते, माझं नाव डॉक्टर श्रीकांत पालेकर. नमस्ते, माझं नाव डॉक्टर हिमांगी पालेकर. मी राहणारा प्रॉपर मोरेवाडी, कोल्हापूर. 20 तारखेला आमची ट्रिप होती काश्मीरला वाया MMT. 20 तारखेपासून आम्ही इथे होतो आणि 21-22ला आमचं गुलमर्ग आणि श्रीनगर बऱ्यापैकी फिरून झालेलं आणि 22 तारखेला आमचं पहलगाम आणि त्यातल्या त्यात बैसारन व्हॅली, जिथे हा सगळा इव्हेंट झाला, तिथेच आम्ही जाणार होतो. आम्ही ऑन द वे आणि अगदीच 10-15 मिनिटांनंतर आम्ही त्या बैसारन व्हॅलीला, ज्याला मिनी स्वित्झर्लंड असं म्हणतात, तिथेच पोहोचणार होतो. पण हे जे सगळं झालं त्याच्यामुळे आर्मीची जी तत्परता आहे, ज्या तत्परतेने आर्मी आली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे काहीतरी गडबड झाली आहे, तुम्ही तिथे जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला परत श्रीनगरला जावं लागेल. पण श्रीनगरला आमचं बुकिंग काहीच नव्हतं. मग आम्ही खूप फिरलो. शेवट MMTला कॉल केला. मग MMTने आम्हाला कसं करून 1-2 रूम्स अवेलेबल करून दिले आमच्या ग्रुपला. आम्ही बऱ्यापैकी 8-11 जण ग्रुप टूर मध्ये आहोत. मग आम्ही ते ऍडजस्टमेंट करून अगदी 22 तारखेपासून इथे श्रीनगरमध्ये थांबलेलो आहोत. आम्ही फ्लाईटचं देखील ऑप्शन बरंच शोधलं, पण बऱ्यापैकी फ्लाईट सगळ्या महाग आहेत. तरी देखील लहान मुलं असल्यामुळे आम्ही प्रयत्न केला ते फ्लाईटचा, पण पेमेंट गेटवेवर गेल्यावर फ्लाईट नॉट अवेलेबल असं ऑप्शन येत होतं. म्हणून बऱ्यापैकी आम्ही कोल्हापूर प्रशासन, परत पुणे प्रशासन, जिथून आम्हाला इमर्जन्सीचे नंबर्स मिळत होते, कारण आमची फॅमिली पण आम्हाला बऱ्यापैकी फोन करत होती, टीव्हीवर जे नंबर फ्लॅश होत होते, पण साधारणपणे कुठूनही काहीही मदत आम्हाला मिळाली नाही आज अखेर 24 तारखेपर्यंत. आणि उद्या मग आम्ही रिक्वेस्ट करून उद्याच्या फ्लाईटचा प्रयत्न करतोय आणि उद्याच्या फ्लाईटला आमचं होतंय असं आम्हालाही MMT कडून. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.